नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स नेहमीप्रमाणे। तर सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीच्या लोकांचा नंबर लवकरच लागतो। या आठवड्याची सुरुवात स्टेबलायझिंग कार्ड आहे। तुमचं एम्परर, दुसरं व्हील ऑफ फॉर्च्यून आणि तिसरं हँगमॅन। काय होणार आता तुम्ही शिकला पण असणार की थोडे दिवस झाले। असं दाखवते कार्डमध्ये की स्टेबलायझिंग इन्फ्लुएन्स येण्यासाठी म्हणजे घरामध्ये स्थिरता येण्यासाठी तुम्हाला कुठं ना कुठं आता स्थिर व्हायचं आहे। पळापळ कमी करायची आहे। एक जागेला बसून हालचाली करायची आहे। पायामध्ये दुखणं, वय जास्त झालं असेल किंवा तुम्हाला आतापर्यंत यश आलं नसेल तर भाग्यचक्र बदलण्यासाठी ज्ञानाची गरज आहे। मग कुठल्याही क्षेत्राचं असेल ते तुम्हाला आवडत्या क्षेत्राचं ज्ञान घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता, परंतु पळापळीमध्ये झिरो व्हॅल्यू होते तुमची, तर तिथं तुम्हाला थांबायला पाहिजे। मग हे मुलांसाठी पण आहे। ज्या मुलांना असं वाटतं की आज ही लाईन, उद्या ती लाईन, आज हा मीडिया, तो उद्या दुसरा मीडिया, किंवा हे प्लॅटफॉर्म नंतर तो प्लॅटफॉर्म, कुठेही स्थिर नाही आहे, तर त्या लोकांना पण आत्ताचा कल असा आहे की स्थिरतेकडे कल द्या। लांब लचक पळण्यापेक्षा शॉर्टकटमध्ये स्थिर व्हा। मंत्र आहे तुमच्यासाठी। वृषभ राशी। वृषभ राशीला बघा काय सांगते कार्ड। एकतर नवरा बायकोची खटपट प्रत्येक घरात असते, पण इथे थोडीशी जास्त होताना दिसत आहे। असं दाखवते काही लोकांच्या मुळे किंवा एखाद्या अशा प्रश्नामुळे घरामध्ये थोडे खटके उडणार आहे। त्याच्यामध्ये स्त्री तलवार घेऊन बसलेली आहे आणि जोडीदाराला थोडंसं नमतं घ्यावं लागणार आहे। म्हणजे स्त्रियांनी मुद्दाम तलवार घ्यायची नाही आहे की आपला नवरा ऐकत नाही, चला या आठवड्यात मॅडमनी सांगितले तलवार घ्या आणि आपलं काम करून घ्या, होणार नाही। परिस्थितीनुसार जर असं काय आलं तर तुम्ही ह्या स्थितीमध्ये बघू शकता स्वतःला की एखादी स्त्री आक्रमक होणार आहे। मग गरजेसाठी असेल, परिस्थितीवरती असेल, माहेरसाठी असेल किंवा परिस्थितीवरती मात करण्यासाठी असेल। एखाद्या स्त्रीला जागृत लोकांना करायसाठी पण असं करावं लागतं। तर वृषभ राशीच्या लोकांनी आक्रमकतेचा शिकार होणार नाही याची काळजी घ्या। घरात वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या। तुमचा मंत्र आहे की मौनं शरणं गच्छामि। जास्तीत जास्त वादविवाद होण्याची कल्पना लागली, चावू लागली की मौन धारण करा। मिथुन राशी। मिथुन राशीला इन्व्हेस्टमेंटकडे कल जास्त आहे। असं वाटते की पैशाच्या जोडणी आता कमी पडायला लागलेले आहे। काही लोकांना असं वाटते की आपल्याकडे जे काय आहे ते शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि कुठे कुणाकडे काय हात पसरायचा, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची किंवा कुणाकडनं काय धन अर्जित करायचं त्याचं ताप झालेलं आहे। एकच सांगते, ज्यावेळी अशी परिस्थिती येते ही तुमची कठोर परीक्षा असते, कठोर। त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतःला संयमी ठेवायचं आहे। रागाला अनावर करायचं नाही आहे, क्रोधाला हावी व्हायचं नाही आहे। एकच आहे, स्थिरतेकडे कल, मेडिटेशन, देवावरती श्रद्धा। तुमचं काम फते होणार, कारण तुम्हाला पैशाची जोडणी नेक्स्ट आठवड्याला होताना दिसत आहे। तुमची गुड न्यूज आहे। मग तुमच्यासाठी काय मंत्र आहे तर तुमच्यासाठी हाच मंत्र आहे की या आठवड्यामध्ये एन्झायटी, ओव्हर स्ट्रेस किंवा फार चिंता करणे हे तुमच्यासाठी हानिकारक राहील। कर्क राशी। कर्क राशीला वस्तू चोरी होण्याचं कार्ड आलेलं आहे।
लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, मोपेड आहे, तुमच्या घराचं वाहन आहे, घराच्या बाहेर थांबलेली वस्तू आहे, नवीन बाईक आहे. भीती नाही आहे, सजाग राहणं गरजेचं आहे. कारण इथं चोरी होणार आणि त्याच्या पैशाची मोबदला कोणाला पाहिजे असेल किंवा कोणी मुद्दाम करेल आणि तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न या आठवड्यात होणार आहे. आपले वाहन सुरक्षित कसे ठेवता येईल त्याच्यावरती या कर्क राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये लक्ष ठेवायचं आहे. दिसलंय, सांगितलंय. आता तुम्ही लक्ष ठेवलं नाही ठेवलं तुमच्या इच्छेवर आहे. समजा एखाद्याच्या वाहनाची चोरी झाली, कर्क राशीमध्ये असेल तर त्याला नंतर सापडायसाठी फार खटाटोप करावी लागणार आहे, खूप पैशाचा खर्च होणार आहे. त्याच्यापेक्षा थोडं सजाग राहा, लॉक करून फिरा किंवा अनोळखी व्यक्तीला वाहन देऊ नका. या आठवड्यामध्ये कुणालाही आपलं वाहन देता कामा नये, एखादं मोठं नुकसान पदरी पडू शकते. रात्रीचा प्रवास वाहनाचा या आठवड्यात कुणीही करू नये. सिंह राशी. सिंह राशीला व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड असंच म्हणते की तुमच्या घराची परिस्थिती बेताची जर झाली असेल, पहिल्यापेक्षा थोडी खाली आहे. असं नाही आहे की एकदम खराब आहे, पण पहिल्यापेक्षा थोडं डाऊनफॉल तुम्हाला वाटत असेल तर एकच आहे की घरामध्ये न कळत काही ना काही अशा बंद वस्तू दिसत आहे की ज्याच्यामुळे तुमचं काम बंद व्हायला लागलेलं आहे. मग घड्याळ असू शकते, मिक्सर असू शकते, फाटलेले तुटले कपडे असू शकतात, अडगळ असू शकते किंवा मुलांचे मोबाईल, जुने मोबाईल, जुने हँडसेट हे पण बंद आहे. तर ते तुम्हाला अडगळ आहे आणि त्याचा दोष तुम्हाला लागत असतो, तो राहू दोष आहे. तर घरामध्ये तपासून बघा, डेड एनर्जी तुमच्या घराचा अवतीभोवती दाखवत आहे आणि त्याच्याकडनं तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांनी आपला घरातलं काम खूप चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. या आठवड्यामध्ये कुणावर जास्त विश्वास करू नका आणि बंद वस्तू बाहेर काढा, हे तुमचा मंत्र आहे. अडगड कमी करा. कन्या राशी. कन्या राशीला ब्रोकन हार्ट आहे, हेल्थ नादुरुस्त आहे. वाहन चालवताना, लांबचा प्रवास करताना, हिल स्टेशनवरती जाताना त्रास होण्याची शक्यता आहे. शक्यतो तुम्हाला ह्या महिन्यामध्ये हिल स्टेशनवरती जास्त जायचं नाही, पाण्याच्या ठिकाणी जास्त जायचं नाही, त्रास होण्याची पूर्ण शक्यता आहे. हार्टबीट वाढणे, हार्टमध्ये प्रॉब्लेम येणे, एखाद्या वेळी बीपीच वाढणे, शुगरच डाऊन होणे, असा सगळ्या गोष्टीला समोर जायचं आहे. बिझनेससाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी पण धोक्याची सूचना आहे. एकदम मोठा पैसा घरातनं बाहेर काढायचा नाही आहे, हे ब्रोकन हार्ट आहे. चार गोष्टी असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे. तुमचा मंत्रच तो आहे की या आठवड्यामध्ये स्वतःच्या हेल्थवरती आणि मनीवरती फोकस करा, कुठेही विरुद्ध दिशेला जाणार नाही. उसने या आठवड्यात देताना सही सिक्के करा. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला वाहन सुख, घर बदलीचा योग आणि जागा स्थलांतर, प्लेस टू प्लेस होणार आहे. म्हणजे काही लोकांच्या प्लेस बदलतात, काही लोकांच्या अडचणी संपतात, काही लोकांना नवीन ठिकाणी जायला मिळते, नवीन पद मिळते, प्रतिष्ठा वाढते, अशातल्या काही घटना घडणार आहे आणि ज्या पॉझिटिव्ह आहे. करून घ्यायला हरकत नाही आहे, कारण ते पॉझिटिव्ह आहे. दुसरी गोष्ट, मुलांमुलीकडे थोडं लक्ष जास्त द्या शिक्षणासाठी. दंगेखोर मुलं आहे, अजिबात ऐकत नाही, अभ्यासाला बसतच नाही. ज्यांना अभ्यास म्हणून कंटाळा येतो त्यांच्यावरती आत्तापासून सुरुवात आहे. ह्या आठवड्यापासून लक्ष द्या. सरस्वती गायत्री मंत्राचा त्यांना जप करायला लावा. थोडं आध्यात्मिक वातावरण त्यांच्यासाठी तयार करा. अडगडीत मुलं बसून शिकले तर अडगडच तयार होणार त्यांच्या पण आयुष्यामध्ये. आईनी आणि बाबांनी त्यांची अडगड कमी करायची तयारी करावी. ॲटलिस्ट त्यांचं वर्क प्लेस, स्टडी प्लेस नीट अँड क्लीन ठेवा.
तर या आठवड्यामध्ये त्यांची एनर्जी चांगली होणार. एक्झाम असेल तर रिझल्ट पण चांगला येणार. धनुराशी. डेव्हिल कार्ड आलेलं आहे, बघूया काय. डेव्हिल कार्ड त्याच्यासाठी आलेला आहे की तुम्हाला तुमच्या घरची व्यक्ती बरोबरच वादविवाद होणार आहे. पार्टनर बरोबर, रिलेशनशिपमध्ये, किंवा एखादी जोडी ठरली असेल आणि नुकतंच लग्न झालं असेल. स्थिरता डोक्यामध्ये पाहिजे. एन्झायटी कमी करा, विचार कमी करा. नेगेटिव्ह पॅटर्न्स तुमच्या डोक्यामध्ये येत असेल तर तुम्हाला ते डिलीट करायचं आहे. तुमच्या मेमरीमध्ये एखादी करप्टेड फाईल पडली असेल कुणाबद्दल तर ते पण या आठवड्यामध्ये तुम्हाला वर येऊन तुम्हाला त्रास देणार आहे. त्यामुळे त्याला पण डिलीट करा. कारण इथं डेव्हिल कार्ड असं म्हणते की जुन्या 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 आठवणी, जुन्या जुन्या गोष्टी आणि जुने वादविवाद आठवण करून परत परिस्थिती बिघडवणार आहे. प्रेम प्रकरणामध्ये 100% अपयश आहे. प्रपोज करूच नका, पुढे जाऊन काय वर्थ होणार नाही. स्वार्थाचा पोट्टी किंवा वासनाच्या पोट्टीचे प्रेम होणार आहे, क्लिअर सांगते. त्यामुळे या आठवड्यामध्ये धनुराशीच्या लोकांनी थोडंसं स्वतःच्या इच्छा मारायच्या आहे, शांत राहायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, तुमचा मंत्र आहे. मकर राशी. मकर राशीला मून कार्ड आहे, विथ विजय कार्ड आहे. म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, इमोशन अप अँड डाऊन जरी झाले तरी गुड न्यूज तुमच्या पाठीशी आहे. आणि गुड न्यूज मोठी येणार आहे, कारण असं दाखवते की तुमच्या घराला घडपण येणार आहे. वास्तूचं स्वप्न पूर्ण होणार आहे. एखादी मोठी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट होणार आणि तिथनं तुमची भरभराटी पण होणार. म्हणजे काही लोकांना प्रश्न पडतो की आम्ही वास्तू करायचं का नाही, वास्तू बघायचं का नाही. वास्तू पहिलाच बघायला लागतं. तुमचा देह जिथं वास करणार आहे त्या वास्तूला बघणं गरजेचं आहे. आणि मकर राशीच्या लोकांना धवधवीत यशाचा आठवडा आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये मोठा ग्रोथ मिळताना दिसत आहे. शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल, कुठे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा स्वतःच्या प्रमोशनसाठी कुठे इन्व्हेस्टमेंट करणार असाल, गुड न्यूज आहे. मकर राशी खुश. कुंभ राशी. कुंभ राशीला ग्रहणयुक्त कार्ड आहे, असंच दाखवते. 8 ऑफ कप्स. 8 ऑफ कप्स हा सुखाची वीट येणे, जे काय आहे त्याच्यात समाधान नसणे किंवा आत्ता आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी घरापासून लांब जाणे. तिन्ही कारण आहे जे परिस्थिती बदलायसाठीच आहे. तर तुम्हाला त्यांच्याकडनं परिस्थिती बदलता येणार. काही लोकांकडनं तुम्हाला शाबासकी मिळेल, काही लोकांकडनं डिलेज मिळणार. शब्दात येतात ना लोक, आज नाही उद्या करतो, ह्या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात करतो, मग हे डिलेज आहे. मग त्यांचा पर्यायी उपाय तुम्हाला या आठवड्यात शोधायचा आहे. कुंभ राशीच्या लोकांनी एकच गोष्टी नाही करायची आहे. या आठवड्यामध्ये कर्जासाठी फाईल दिली तर ती मंजूरच होणार नाही आहे. नेगेटिव्हिटीचा रोल आहे जास्त, त्यामुळे कोणी ना कोणी तुम्हाला असं पण डिले करणार आहे. तर या आठवड्यामध्ये कुठलीही फाईल पुढे देऊ नका, नुकसान होणार आहे. सगळ्यांनाच होणार, याच्यातला भाग नाही आहे, हर वेळी मी सांगते. डिसेंबर. मीन राशी. मीन राशीला मुलांकडनं थोडासा मानसिक त्रास जाणवतोय. काही पॅरेंट्सना मुलांकडनं खर्चाची बाजू जास्त झाल्यामुळे त्रास जाणवतो. नाही पण म्हणता येत नाही, होय म्हणायला अवघड आहे. मुलं समजत नाही आहे, त्यापर्यंत हे सगळं चाललेलं आहे. आईवडिलांना स्ट्रेस आहे. दुसरी गोष्ट, कायद्यानुसार जर तुमचं काही बांधकाम विरुद्ध असेल, वेगळं असेल, इलिगल असेल, जस्ट तुम्ही बांधकाम चालू केलं असेल, नुकसान मोठं होणार.
एक पण काम काढण्याचा विरोध मीन राशीने या आठवड्यात करायचं नाही म्हणजे नाही, कारण इथं मोठी ठोकर बसताना दिसत आहे. त्या शिकंजामध्ये अडकू नका. एक आठवडा थांबा. लीगलमध्ये जेवढं करता येईल करा. इलिगल कामाला तुम्हाला मोबदला नेगेटिव्ह आहे. स्त्रियांना सूचना आहे, घरच्या गॉसिपिंग करायच्या बाहेर बंद करा. ज्या ताटात जेवता, ज्या माणसाबरोबर जेवता, त्या लोकांची गॉसिपिंग बाहेर बंद करा. 24 तास तुम्ही त्यांच्याबरोबर ती एनर्जी डेव्हलप करा की त्यांचं आणि तुमचं चांगलं जमतंय, बाहेर सांगायची गरज नाही. हे तुमचा मंत्र आहे. 12ही राशीला आपण बघितलं की कसा आठवडा येणार आहे. आता या आठवड्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना काय सूचना आहे. पहिलीच सूचना डेव्हिल कार्ड आलंय की वाढदिवस जोरात साजरा करू नकोस बाळा. लोकांना दाखवण्यासाठी मी काहीतरी आहे, लोकांना हे दाखवण्यासाठी, किंवा आम्ही काहीतरी आहो, आम्ही जास्त श्रीमंत झालेलो आहोत असं काय भासवण्यासाठी या वर्षभरामध्ये कुठलेही मोठे प्रयोजन करायचे नाही. असं पण महागाईनं हात दिलेला आहे की तुम्हाला परवडणार पण नाही आहे. त्यातला त्यात जर तुम्ही करायला गेला तरी पण आर्थिक नुकसान आहे. डेव्हिल कार्ड प्लस सन कार्ड. सन आणि डेव्हिल कार्ड अतिशय निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कार्ड आहे. एक ऊर्जावान कार्ड आहे, एक ऊर्जा नष्ट करणारं कार्ड आहे. आणि नष्ट करण्याची बाजू जास्त आहे. इथं पण असं दाखवते कार्डमध्ये की नंतर सॉरी म्हणून पश्चाताप करून काहीही होणार नाही. जेव्हा तुम्ही एक मोठी रक्कमेचा खर्च उधळणी पट्टीमध्ये काढाल. हे होतं ज्यांना वाढदिवस साजरा करायची खूप इच्छा आहे त्यांच्यासाठी. दुसरी गोष्ट, वाहन घ्यायचं असेल घेऊ शकता. इन्व्हेस्टमेंट होऊ शकते, किंवा काही लोकांना मंदिरसाठी दान करायचं आहे, मंदिरामध्ये दान करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुमची 1 रुपयामधली 25 पैसे पण चालेल. पण वर्षभरामध्ये मंदिरासाठी काही ना काही दान करा. इथं कार्डमध्ये असंच दाखवतं आहे की एखाद्या प्राणप्रतिष्ठित मंदिरासाठी तुम्ही थोडंसं डोनेशन दिलं, वर्षभरामध्ये तुमची बाजू भक्कम होणार. किंवा आपलं जे काय देवस्थान आहे, मंदिर आहे, अवतीभोवती त्यांना काही गरज आहे, तिथे जाऊन विचारून फिजिकली तुमची सेवा द्या. पैसे तर आले, पण फिजिकली व्हॉलेंटरी वर्क आपण म्हणतो तिथं तुम्ही करा, तर तुम्हाला नक्की फरक पडेल. तुमच्या आवडत्या देवाचा जप करा. विष्णू मंदिर आहे, गायत्री मातेचा उपवास आहे किंवा गायत्री मंत्र आहे, हे मुलांना खूप सक्सेस करणारा मंत्र आहे. त्याचा जप मुलांना अवश्य करा. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स. गेस करा कसा बदल असणार. नक्कीच वास्तू बदल आहे. आपण जे काय म्हटलेलं की तुम्हाला ज्या वास्तूमध्ये त्रास होतो त्याला उपाय करायचे असेल तर तुम्हाला काही रेमेडीज असा मी देते की त्या रेमेडीमध्ये तुम्ही तुमचं वास्तू हील करू शकता. पहिली गोष्ट, तुमचा वास्तूचा नंबर हा खूप इफेक्ट करतो तुमच्या अख्ख्या वास्तूला, कारण ते पहिला दारावरतीच असतो. A1 आहे, A4 आहे, 53 आहे, 81 आहे, जे काय तुमचा ABCD मध्ये आहे आणि ज्याच्या नावानं वास्तू आहे. समजा माझा नंबर 5 रुलिंग नंबर आहे आणि माझा वास्तूचा नंबर 4 आहे, ते वास्तू मला मॅच होणार नाही, कारण राहू आणि बुध थोडंसं विरोधी तत्व आहे. मला त्या वास्तूमध्ये यश येणार नाही. मग ह्याच्यासाठी ज्यांच्या नावावर वास्तू घेणार आहात त्या दोघांचा लकी नंबर, भाग्यांक किंवा मूलांक हे जर तुम्ही बघून घेतलं तर तुम्हाला त्याच्यातनं तुम्हाला जे बेनिफिशरी नंबर आहे, मित्र नंबर आहे, त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही त्या नंबर प्लेटचं काम करू शकता. आता नंबर आहेच, मिळालेलाच आहे, त्याला चेंज करूच शकत नाही, तर त्याच्यावरती पण रेमेडीज आहे की तुम्ही त्या नंबराची रेमेडी करू शकता जे निगेटिव्ह आहे. समजा 8च नंबर आहे, शनीचाच नंबर आहे, 8वा मजलाच आहे, तर प्रत्येकाला काय शनी त्रास देणार का? नाही. तुमचे कर्म कसे आहे, धर्म कसा आहे, त्याच्यावरतीच शनीचा काम आहे. मग त्यावेळी तुम्हाला असे उपाय करावे लागणार की त्या ग्रहाचा मंत्र, स्तोत्र, जप, तप, दान हे सगळं व्यवस्थित महिन्याच्या महिन्याला केलं तुमच्या त्या मिसिंग नंबरच्या डेटला किंवा त्या अशुभ तारखेला, तर तुम्हाला ते नंबरवरती तुम्हाला काम करता येतं. समजा तुम्हाला 8 नंबरचं घर आहे आणि तुमच्या घरामध्ये कुणाचाही 8 नंबर नाही आहे, पण जे मिळालंय तुम्ही तिथं राहता, तर तुम्हाला 8 तारखेला, 26 तारखेला, ज्यावेळी आपल्याला 18 तारीख येणार किंवा 8 नंबर टोटल येणारी तारीख येणार, त्याच वेळी तुम्ही 17 तारीख
त्यावेळी तुम्ही करू शकता. मग दान आहे, कपडे दान आहे, शिक्षादान आहे, अन्न आहे, धाबा आहे, आता तर थंडी आहे, स्वेटर आहे, मफलर आहे, रुमाल आहे, टोपी आहे. ह्या सगळ्या वस्तूचं दान केल्यानंतर तो वास्तू नंबरमधनं दूषितपणा काढून पॉझिटिव्ह होतो. दुसरा उपायमध्ये कर्मप्रधान आपला देश आहे. आपण जे काय कर्म करतो त्या कर्माच्या हिशोबानं फळ घरात मिळत असतं. मग 4 जण राहतात एकत्र किंवा 5 जण राहतात, त्याच्यातनं सगळ्यांची कर्म एकसारखे नसतात. एक पिता आहे, एक माता आहे, पिता कमवतोय, माता घर चालवती आहे, सगळ्या खर्चाची बाजू भागवती आहे. पण त्या दोघांच्या नंबरमध्ये काय वास्तूमध्ये बॅड नंबर असेल तरी पण त्या दोघांचं रिलेशनशिपमध्ये तिथं खराबी येते. मग अशा वेळी तुमच्या घरामध्ये वर्षाला एकदा सत्यनारायणची पूजा आहे, त्या रूम किंवा त्या मिसिंग नंबर किंवा त्या वास्तूच्या एनर्जी कोपऱ्यावरती तुम्हाला काही पिरॅमिड्स ठेवायचे आहे, मंत्र चॅन्टिंग करायचं आहे, क्रिस्टल्स बाउल्स आहेत, तुम्हाला मॅजिकल जार्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही वस्तू विशिष्ट रत्नाबरोबर भरून त्या दिशेला ठेवल्या तर तुम्हाला त्या रेमेडीज करता येतात. आणि सर्वात गोष्ट बेसिक आयटम्सवरती भर द्या. पहिली रोटी गायला, शेवटची रोटी कुत्त्याला, हे जर तत्त्व तुम्ही सांभाळलं तर तुम्हाला फरक नक्की पडेल. अन्नाचा दान हे जास्तीत जास्त वास्तुदोष असणाऱ्या लोकांनी करायला पाहिजे. मग त्याच्यात सर्वात जास्त मोठा दान आहे तो चिटीला दान आहे. म्हणजे मुंग्याला साखर आणि पीठ देणे, मुंगळ्याला स्वीट देणे, गुळाचा खडा ठेवणे, पिपळाचा झाडाला पाणी देणे, पिपळाच्या झाडाला पौर्णिमेच्या दिवशी थोडंसं कच्च्या दुधाचा अभिषेक करणे, हे सगळ्या गोष्टी आपल्या वास्तूला हील करतात. मग थोडं जाणून तुम्ही जर आपल्या वास्तू हील करून घेतला तर नुकसान होत नाही. पुढच्या काळात आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला बघूया की आपल्याला काय काय प्रत्येक राशीला कसं येणार आहे, कसं हे 2025 आपल्यासाठी जाणार आहे. तर त्याची प्रतीक्षा करा. पूर्ण एपिसोड आपण त्याच्यावरती करणार आहे. म्हणजे प्रतीक्षा करा केतनासेटची कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये. नमस्कार.